सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. इतके की आता कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होण्याची भीती विशेषतः पाकिस्तानला लागलेली आहे. त्याचं कारण सर्वांना माहीतच असेल. पाकिस्तान नेहमीच भारत विरुद्ध कारवाया करीत असतो. आपल्या देशात आतंकी कारवाया करीत असतो. तरीही भारताने आजपर्यंत पाकिस्तानवर कधीही हल्ला केलेला नाही आणि जेव्हा जेव्हा पाकिस्तानने युद्ध पुकारले तेव्हा तेव्हा त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊन विजय प्राप्त केला आहे. आता ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत जर उत्तर देणं गरजेचं झालेलं आहे. मात्र युद्ध टाळून देखील पाकिस्तानला बर्बाद करता येईल का? पाकिस्तानला घरात घुसून मारावं अशी कितीही मनापासून इच्छा असली तरी युद्धासाठी ही वेळ योग्य आहे का? किंवा युद्ध टाळून जागतिक रणनीतीद्वारा पाकिस्तानला कायमची अद्दल घडवता येईल का? या बाबतीत दोन्ही देशांच्या पत्रिका काय सांगत आहेत? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा घेतलेला जीव आणि त्यामुळे निर्माण झालेली युद्धाची परिस्थिती हा एकच मुद्दा सध्या तरी सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. युद्ध पुकारून पाकिस्तानला धडा शिकवावा, त्यांना घरात घुसून मारावं अशी इच्छा सर्व भारतीयांच्या मनात आहे. मात्र उद्देश जर केवळ पाकिस्तानची बर्बादी होणे हा असेल तर ती युद्ध टाळूनही करता येईल का? हा विषय आज आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तसंच माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. येणाऱ्या काळात पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. जगाच्या नकाशात पाकिस्तानचं चित्र बदलणार आहे. मात्र त्यासाठी भारत पाकिस्तान युद्ध होणं गरजेचं आहे का? जागतिक परिस्थिती पाहता अन्य मार्गाने पाकिस्तानला धडा शिकवला जाऊ शकतो का? व्हिडिओचं टायटल वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. किंबहुना अनेकांनी टायटल वाचून लगेचच पुढचे विचार देखील केले असतील. परंतु मी आता पुन्हा एकदा सांगते की संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही कोणत्याही मतापर्यंत पोहोचावं. तर युद्ध टाळून पाकिस्तानला बर्बाद करता येईल का? हा विषय दोन्ही देशाच्या पत्रिका बघितल्यानंतर माझ्या मनात आला आणि त्या दृष्टीने मी पत्रिकांचा अभ्यास देखील सुरू केला. होतं काय की पाकिस्तानविषयी प्रचंड संताप, प्रचंड आक्रोश आपल्या मनात आहे, जो अत्यंत स्वाभाविक देखील आहे. आपल्याला हे देखील माहिती आहे की आपण अनेक दृष्टीने त्यांच्यापेक्षा प्रबळ आहोत, त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली आहोत. असं असताना देखील नेहमी होणाऱ्या या घटना का म्हणून सहन करायच्या? कोणत्याही युद्धनीतीमध्ये समोरच्याचे वीक पॉईंट आणि आपली शक्ती जेव्हा आपण ओळखतो, आपण योग्य दिशेने प्रगती करत असतो. त्यानुसार भारताच्या तुलनेत पाकिस्तान हा काहीच नाही. तो कधीही भारताची बरोबरी करू शकत नाही. पाकिस्तानचे प्रचंड मोठे वीक पॉईंट आहेत. विनाश समोर उभा आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आलेली आहे. अंतर्गत कलह प्रचंड वाढलेला आहे. ग्रीन पाकिस्तान हा त्यांचा मास्टर प्रोजेक्ट आहे. मात्र आज सिंधू नदीचं पाणी बंद करण्याच्या निर्णयामुळे त्यांचा तो प्रोजेक्ट कोलमडणार आहे. बलुचिस्तानवर त्यांच्याकडून सातत्याने अन्याय केला जात आहे. बलुचिस्तानमधील अनेक माणसं वेळोवेळी गायब झाली आहेत. अशा अनेक कारणामुळे बलुचिस्तान स्वातंत्र्याची लढाई लढत आहे. साहजिकच त्याचा त्रास पाकिस्तानला होत आहे. याशिवाय ते अफगाण युद्धात देखील होरपळले जात आहेत. त्यात आता भारताकडून होणारी कडक कारवाई, या सर्व गोष्टीमुळे आता पाकिस्तान खूप घाबरला आहे. या सर्व गोष्टीचे परिणाम म्हणजे पाकिस्तानातील मोठे अधिकारी आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवित आहे. रात्री 2-2 वाजता त्यांच्या अनपेक्षित मीटिंग होत आहे. हे सर्व होत असताना आपला देश ठाम पावलं उचलत आहे. भारताने एक विशिष्ट युद्धनीती आखलेली आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की भारत त्यात यशस्वी होईल. असं असताना देखील भारत कूटनीतीचा उपयोग करून एक एक पाऊल विचारपूर्वक उचलतोय. युद्ध होणं आणि तेही पाकिस्तानसोबत होणं ही काही मोठी बाब नाही. युद्ध झालं तर आपला देश 100 का 110% जिंकेल हे देखील तेवढंच खरं आहे.
भारताची पत्रिका तेवढी प्रबळ झालेली आहे, त्यामुळे भारत निश्चितच यशस्वी होईल यात तीळ मात्र शंका नाही. परंतु कोणत्याही गोष्टीत यश मिळत असताना त्या यशाची आपण काय किंमत मोजतोय हा एक मोठा प्रश्न आहे. युद्ध होणं म्हणजे देशाचं खूप मोठं नुकसान देखील असतं. आपलं सैन्यबळ असतं ते सैनिक आपल्यापैकी एक असतात. आर्थिक नुकसान देखील पर्यायाने येणारा विषय आहेच. मात्र सीमेवर लढणारा सैनिक हा कोणाचा तरी मुलगा, भाऊ, पती आणि वडील असतो. 28 लोक मृत्युमुखी पडले तेव्हा सर्वांनाच वेदना झाल्या. जेव्हा सैन्याच्या या अशा बातम्या येतात तेव्हा होणारी वेदना ही त्याहून मोठी असते. मग युद्ध न करता इतर काही मार्ग निघतो का? आता निर्बल राहून किंवा शांत राहून उपयोगाचा नाही. आपण अनेक वेळा पाकिस्तानला जे झुकतं माप दिलेलं आहे ते देखील उपयोगाचं नाही. पाकिस्तानला धडा शिकवायचाच आहे हे मोदीजींनी वारंवार जाहीर केलं आहे. त्या दिशेने त्यांचं कार्य देखील सुरू असेल. केवळ आपण इथे स्मार्ट निर्णय काय घेऊ शकतो हा प्रश्न आहे. मुळात आपण जेव्हा या दोन्ही पत्रिका पाहतो तेव्हा भारताची पत्रिका ही पुष्य नक्षत्राची आहे तर पाकिस्तानची पत्रिका ही आद्रा नक्षत्राची आहे. वास्तविक पाहता दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळणार होतं, परंतु काही कारणास्तव ते पाकिस्तानला 14 ऑगस्ट रोजी मिळालं आणि आपल्याला 15 ऑगस्ट रोजी मिळालं. त्यातही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यावेळी केलेला आतताईपणा की त्यांची 14 तारीख लागण्याचा अर्धा तास आधी स्वातंत्र्य जाहीर करून टाकलं. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टीने त्यांची पत्रिका ही 13 ऑगस्ट रोजी रात्री 23:30 झाली. त्या पत्रिकेत मोठा फरक पडला. ती पत्रिका मिथुन राशीची झाली. महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हा राशी स्वामी बुध शत्रू राशीत होता. उलट भारताची पत्रिका ही कर्क राशीची झाली आणि राशी स्वामी स्वराशीत होता. पाकिस्तानची पत्रिका ही मेष लग्नाची झाली. लग्नेश शत्रू राशीत अंगारक योग निर्माण करणारा आणि हर्षल मंगळ चंद्र या युतीसह गेला. तर भारताची पत्रिका ही वृषभ लग्नाची झाली. लग्नस्थानात राहू आला जो भारताला परिश्रम करून यश मिळवण्याची दिशा देतो. या उलट पाकिस्तानच्या पत्रिकेत राहू कुटुंब स्थानात गेला. असे लोक स्वतःचं नुकसान स्वतःच्या हाताने करून घेतात. स्वतःची प्रगती करण्यापेक्षा कुटुंबातील व्यक्तींचं नुकसान करणं ही त्यांच्या कार्याची दिशा असते. अशा सर्व पार्श्वभूमीवर आपण जर पाकिस्तानची पत्रिका पाहिली तर त्यात शुक्रामध्ये बुधाची अंतर्दशा सुरू आहे. तर भारताच्या पत्रिकेत सप्टेंबर महिन्यापर्यंत चंद्राची महादशा असून त्यानंतर सेनापती मंगळाची महादशा सुरू होणार आहे. या ठिकाणी भारताची कूटनीती प्रबळ ठरू शकते. मोदीजींची कूटनीती प्रबळ ठरू शकते. उत्तम रणनीती दिसत आहे. कधी नव्हे ते जागतिक पातळीवर अनेक राष्ट्र भारताला विनाशर्त पाठिंबा देताना दिसत आहे. आजचा विनाशर्त पाठिंबा हा योग्य आहे, परंतु प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर काही देशांच्या भूमिका बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण कितीही प्रबळ होत असलो तरीही युद्ध न करता जर आपल्याला यश मिळत असेल, युद्ध न करता जर पाकिस्तानचा विनाश होणं शक्य असेल तर ती कृती केव्हाही योग्य ठरेल. या बाबतीत प्रधानमंत्री म्हणून जेव्हा आपण मोदीजींची पत्रिका पाहतो तेव्हा ती प्रचंड प्रबळ दिसून येते. त्यांचं वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास आहे. या लोकांच्या मनातील भूमिका ही कधीच कोणालाही कळू शकत नाही. इतरांना संभ्रमात ठेवून किंवा इतरांना दुसऱ्या आघाडीवर ठेवून ते तिसरंच कार्य करू शकता. त्यानुसार त्यांचे प्लॅन निश्चितच तयार असतील. त्यानुसार मोदी सरकारने योग्य रणनीती आखत योग्य वेळी आक्रमणाची भूमिका घेतली तर ते भारतासाठी अधिक लाभदायक ठरेल. त्यांच्या वैचारिक शैलीतून ते तीच भूमिका घेताना देखील दिसत आहे. मोदीजींची पत्रिका ते युद्धाशिवाय पूर्ण नाही पण किमान अर्ध पाकिस्तान नेस्तनाबूत करतील. त्यानंतर ते कुठेतरी युद्धाचं पाऊल उचलू शकतात असं त्यांची पत्रिका पाहताना लक्षात येते. युद्ध न करताही पाकिस्तानचे अनेक तुकडे करणं ही मोदी सरकारची नीती असू शकते. थोडक्यात सांगायचं झाल्यास युद्धाचा निर्णय योग्य वेळी योग्य पद्धतीने घेणं अत्यंत आवश्यक आहे. युद्धाशिवाय पाकिस्तानला अर्ध जरी नेस्तनाबूत करता आलं
आणि त्यानंतर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तर त्यात भारताचं होणारं नुकसान हे कमीत कमी होईल, कारण पाकिस्तानचा विनाश होणार असेल तरी युद्धात भारताचेही नुकसान होईल. कोणत्याही युद्धात दोन्ही बाजूंचं नुकसान होत असतं. त्यानुसार भारताचं नुकसान कमीत कमी होणं हे आपल्यासाठी अधिक आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार पूर्ण व्हिडिओ ऐकून मांडावे. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.